श्री स्वामी समर्थ बखर अनुभव क्रमांक 11. एका बॅरिस्टरची भेट. अक्कलकोटास एक वेळ अशी गोष्ट झाली की कलकत्त्याहून एक गोरा बॅरिस्टर व एक पारशी गृहस्थ आपले कामास मुंबईस आले होते. महाराजांची कीर्ती ऐकून दर्शनास आले. त्यांना बरेच प्रश्न महाराजास करावायचे होते. दर्शन घेऊन खाली बसले आणि श्रींची तोंडाकडे पाहिले. त्यांच्या तोंडाकडे पाहून ते दोघे दिपून गेले आणि एकच काय तो प्रश्न केला, तो असा, आपण कोठील? त्यावर श्रींनी उत्तर दिले ते असे की, आम्ही प्रथम कर्दळी वनातून निघालो. पुढे फिरत फिरत कलकत्ता वगैरे शहर पाहिले. बंगाल देश हिंडून काली देवीचे दर्शन घेतले. नंतर गंगा तटाकाने फिरत फिरत हरिद्वार, केदारेश्वर, गंगोत्री, बद्रीनारायण, द्वारका, अयोध्या वगैरे हजारो तीर्थे पाहून गोदा तटकास आलो. मग हैदराबाद, मंगळवेढ्यास बरीच वर्षे होतो. मग पंढरपूर, बेगमपूर व मोहाळास आलो. तेथे काही दिवस राहून अक्कलकोटास आलो, तो येथेच आहे, असे साहेबास सांगितले. गुरुचरित्रातील 51व्या अध्यायातील गोष्टीस आणि या गोष्टीस मेळ बसतो. श्री स्वामी समर्थांचे चरित्र संस्कृतात महादेव शास्त्री यांनी श्लोकबद्ध लिहिलेले आहे. ओवीबद्ध सखाराम बाळकृष्ण सरनाईक चांबिळकर यांनी लिहिले आहे व गद्यांत मुंबईकर नारायण हरी भागवत यांनी लिहिले आहे. असो, एक वेळ काही गाणगापुराचे पुजारी अक्कलकोटास आले होते. दर्शन घेऊन जवळ बसले असता समर्थांनी प्रश्न केला, तुमच्या देवाचे नाव काय? ते म्हणाले, आमच्या देवास श्री नरसिंह सरस्वती म्हणतात. हे ऐकून समर्थ म्हणाले, माझे नाव नरसिंहभान आहे बरे. स्वामी सूत म्हणून परमभक्त होते. त्यांनीही समर्थांचा अवतार अभंग रूपाने वर्णन केलेला आहे. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा निर्गुण कटाक्ष असून ते अवतारी समजित असत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.